तर आज आमच्या कॉलेजमध्ये होतं बॉटनिकल एक्सकर्शन. आता बॉटनिकल एक्सकर्शन म्हणजे एक छोटीशी टूर. तर सर्व राम, मी वैभव देवडे आणि मी राहतो नांदेड जिल्ह्यातल्या उमरी तालुक्यात. आता आज आमच्या कॉलेजमधून निघाली बॉटनिकल एक्सकर्शन ची टूर. आता हे टूर आहे बघा भोकर तालुक्यातल्या सीताखंडी या एक वन विभाग एरियात. आता आम्ही पोहोचलो डायरेक्ट भोकरला. भोकर मध्ये आहे वन विभाग एरिया. आणि पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिले घेतलं दर्शन. आणि दर्शन घेऊन मी आणि गणिपूरकर सर आज आमची जी टीम आहे सगळ्यांनी निघालो होतो. आमच्या मागे तुम्ही बघू शकता कंदारे सर आणि आमचे जे मित्र हाय हॅलो करत होते त्यानंतर आहेतच. आता आतमध्ये गेल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्यानंतर मग छोटंसं तळ दिसले. तळ्याची छोटीशी एक क्लिप ऍड केल्या. त्यानंतर आमच्या सरांनी आम्हाला दिलंय अभ्यासाचं वर्क. म्हणजे आम्ही थोडेसे प्लांट वगैरे जमा केले, अभ्यास वगैरे करत होत्या. तेवढ्यामध्ये दुसरा अभ्यास आम्हाला वेगळा सांगितले होते कारण की जो प्लांट जमा करतात त्या प्लांटची पूर्ण माहिती इथे व्यवस्थित सांगायची होती. त्यामुळे आम्हाला जावं लागलं दुसऱ्या स्पॉटकडे आणि दुसरे प्लांट जमा करण्यासाठी. मध्ये आमचा विलास लई खुश कारण की हाय हॅलो करत होता मागून. आणि आम्ही दुसऱ्या स्पॉटकडे गेल्याच होत्या आणि गेल्यानंतर एकदम भन्नाट व्ह्यू आपल्याला पाहायला मिळाला बघा. मग तेवढ्यामध्ये आम्ही विचार केला की आमची एक दोन क्लिप ऍड करून टाकावं. आणि विष्णू मागून हाय करतच होता. तेवढ्यामध्ये आमचे गणिपूरकर सर म्हणजेच आमच्या कॉलेजचे उपप्राचार्य त्यांनी सांगितलं आम्हाला अल्गी जमा करा. अल्गी म्हणजे शेवाळा. तुम्हाला तर माहितीच असेल शेवाळा. मग काय पेनीने ट्राय केलं होतं. पेनीने काय आहे ना मला जाऊ दे बाबा चुलीत, मला हाताने ट्राय करावं. मग हाताने वगैरे घेतलं आणि बॉटलीमध्ये टाकलं. आता अल्गी कलेक्शन करून आम्ही निघालोच होतो. माझ्यासोबत होता विशाल. आता विशाल म्हणला भाई अजून चांगले चांगले स्पॉट आहेत त्या ठिकाणी जाऊन बघू आपण. मग आम्ही तिकडे निघालोच होतो आणि समोर गेल्यानंतर एकदम भन्नाट व्ह्यू भेटला बघा आपल्याला अजून वेगवेगळा पाहायला. मग आम्ही तिथे गेल्यानंतर आमच्या सिलेबसमध्ये जो प्लांटची गरज आहे ते प्लांट आम्ही प्रॉपर कलेक्ट केलो. आता गणिपूरकर सरांनी विशालला सांगितले की रिक्षा जो प्लांट आहे ते कलेक्ट कर. मग विशाल एकदम प्रॉपर रिक्षा प्लांट कलेक्ट करत होता. आता आम्ही तर प्लांट्स कलेक्ट करतच होतो पण आमच्यासोबत कंदारे सर सुद्धा आमची मदत करत होते. प्लांट्स वगैरे जेवढे काय होते कलेक्ट करणे झालं. मग आम्ही म्हणलं थोडंसं निघाव. आता निघाव मग तर आमचे पोरं ऐकणार थोडी आहेत. म्हणले 2-3 फोटोशूट वगैरे करू. मग काय आमच्या कॉलेजचा बॅनर घेतला आणि 2-3 फोटो वगैरे काढल्या. मग आम्ही निघाले आमच्या रूटकडे. जायचं मग तर कॉलेजची ट्रिप आहे. कॉलेजच्या ट्रिपमध्ये मजे करून जावंच लागते. मग काय आम्ही थोडेसे नेचरचा व्ह्यू वगैरे घेतला. इकडून तिकडून फिरला, फोटोशूट वगैरे केला. फोटोशूट वगैरे करून आम्ही निघालो. जे म्हणजे आमचा दुसरा स्पॉट सहस्त्रकुंड धबधबा. किनवट तालुक्यातला एकमेव एकदम भारी भन्नाट व्ह्यू असलेला धबधबा म्हणजे सहस्त्रकुंड. आम्ही तिकडे निघालो. तर आपला दुसरा पार्ट सहस्त्रकुंड धबधबा येतोय तो पाहायला विसरू नका. बाय बाय.